ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री जेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपण मागच्या वेळेला सूक्ष्म पंचमहाभूतांचा विचार केला. आज आपल्याला स्थूल पंचमहाभूत पाहिजेत. हा जो दशक चाललेला आहे देवदर्शनापासून, तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की ही सगळी सृष्टी निर्माण कशी झाली किंवा सृष्टी निर्माण करणारा हा जो भगवंत आहे तो दिसत नाही, मग त्यांनी निर्माण कशी केली, असे जे श्रोत्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं समर्थ देत आहेत. आणि आपल्याला लक्षात असं आलं की काही गोष्टी ह्या आपल्याला भासतात, प्रत्यक्ष तसं नाही असं आपण पाहत आलो आणि एक एक आलेल्या शंकांचं निरसन झालं. आपण मागच्या समासाचा जर विचार केला तेव्हा आपण असं पाहिलं की या पंचमहाभूतांची प्रत्येकाची काही लक्षणं आहेत आणि त्याच्याकडून आपण काय घ्यायचं. तर जसं पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाहताना पृथ्वीजवळ जो क्षमेचा गुण आहे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आपण पाहिलं की त्या पृथ्वीला तुम्ही तोडा फोडा झोडा काहीही करा, ती बिचारी तो आपल्याला सगळ्यांना तिच्यातून निर्मिती करून खायला प्यायला सुग्रासन्न घालते. त्यामुळे असं जर तिची क्षमाशील वृत्ती आहे ती आपण या पृथ्वी ह्या तत्वाकडून घ्यायची. असं प्रत्येकाकडून काय काय घ्यायचं याचा विचार आपण मागच्या समासामध्ये केला. आणखीन एक गोष्ट आपण पाहिली की ती सगळी जी काही पंचमहाभूतं आहेत ती एकमेकांमध्ये अशी बेमालूम मिसळलेली आहेत, पण सगळ्यांमध्ये ती आहेतच आहेत. त्यांचं प्रमाण कमी जास्त असेल, त्या प्रमाणामध्ये फरक असेल, परंतु ती पाचही गोष्टी प्रत्येकामध्ये आहेतच आहेत असं आपण पाहिलं. आणि मग त्याच्यासाठी आपण आपल्या देहाचा विचार केला तर देहामध्ये कुठलं कुठलं तत्त्व कुठे कुठे आहे तेही आपण पाहिलं की पृथ्वी तत्त्व हे पायामध्ये जास्त आहे आणि आकाश तत्त्व हे आपल्या नासिकाग्रापासून वरती जिथे आपण बुद्धीनी कामं जी करायची असतात, शून्य पोकळी असं जे आकाशाचं वर्णन करतो ते सगळं जे आहे ते आपल्या मेंदूच्या संदर्भातलं आहे. असं सगळं आपल्या देहामध्ये 5 तत्त्व कुठे कुठे आहेत तेही आपण पाहिलं. हा सगळा जो काही गेल्या समासातला अभ्यास केला तो तसा सूक्ष्मातला होता, म्हणजे हे समजून घेण्यापुरतं होतं की हां बरोबर आहे, या देहाचा सगळा डोलारा आपण पायावरती सांभाळतो, त्या पायामध्ये पृथ्वी तत्त्व आहे आणि म्हणून ते पृथ्वी तत्त्व कडक आहे, टणक आहे, शक्ती घेणारं आहे, असं सगळं आपण गेल्या ह्याच्यात पाहिलं. दाखवता आलं नाही तरी त्याची जाणीव आपल्याला आहे. आज मात्र आपण हीच तत्त्व स्थूल स्वरूपात, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात ना, म्हणजे देहाच्या संदर्भात जसं आपण ही पंचमहाभूतं पाहिली तशी आपण विश्वाच्यामध्ये जगामध्येही कशी पाहिजे ती पण आपल्याला दिसणार आहे. जसं आपण क्षीरसागरातून पृथ्वीवर आली असं म्हणतो. क्षीरसागरा असा ढवळून काढू दिव्या रत्तरास उपसने, आणि मग त्याच्यात कौस्तुभा कोणी लक्ष्मी लावणी जी काही 14 निरनिराळ्या गोष्टी अगदी विषापासून अमृतापर्यंत सगळ्या गोष्टी बाहेर आल्या, त्याच्यातून आपलं पृथ्वी बाहेर आली आहे, असं सगळं जे वर्णन आपण क्षीरसागराचं ऐकतो. त्या क्षीरसागराची गोष्ट पण आपल्याला पुराणातली सगळ्यांना माहिती आहे की तो जो उपमन्यू आहे त्या उपमन्यूला बिचाऱ्या आईनं जे काही दूध नावाची गोष्ट दिली, अत्यंत दारिद्र्य आहे, त्यामुळे पांढरं दिसणारं पीठ कालवलेलं पाणी त्या बिचाऱ्या आईनं त्या उपमन्यूला दिलं. पण हा उपमन्यू जो आहे तो व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा आहे. जसं असं आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलो, प्रत्येक गोष्टीतला ब्राह्मण की तो मागे दरिद्री, ब्राह्मण आणि श्रीमंत असं कधी आपण लहानपणी ऐकलं असेल, दरिद्री ब्राह्मण. तसं हे व्याघ्रपाद ऋषी जवळ काही नाही, त्यांचा मुलगा हा उपमन्यू, त्याला बिचाऱ्याला आईनं दरिद्री म्हणून पीठ कालवलेलं दूध पाणी दिलं आणि हेच आहे दूध म्हणाला. पण कधीतरी योगायोगाने कुठल्या तरी मित्राकडे खरं दूध तो प्यायला आणि ती चव त्याला कळल्यावर त्यांनी आपल्या आईशी हट्ट धरला की मला तसं दूध दे. बिचारी आई कुठून देणार, आपल्याला सगळ्यांना लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे त्यामुळे माहिती आहे. आई म्हणाली तू देवाची प्रार्थना कर, देव तुला देईल. आणि मग देवानी त्याला क्षीरसमुद्र दिला अशी कथा पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. भगवंत आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो एवढा तरी आपण त्याच्यातून अर्थ घ्यायचा
की त्या उपमन्यूने किती साधना केली, किती तपश्चर्या केली, कसा देव प्रसन्न झाला, खरंच क्षीरसमुद्र दिला का, वगैरे वगैरे. या गोष्टीत न रमता भगवंत आपण जर मनापासून काही प्रार्थना केली तर ती पूर्ण करतो, एवढं तरी उपमन्यूच्या गोष्टीतून आपल्याला घ्यायला हरकत नाही. दुसरं म्हणजे आपल्याला आजही माहिती आहे, विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी पशु पक्षी प्राणी नर ह्या सगळ्यांच्या मादीच्या रूपामध्ये दुधाचा सागर आहे. लोकांना काही करता आलेलं नाही आहे शास्त्रज्ञांना. आईच्या स्तनामध्ये तयार होणारं दूध बाटलीमध्ये तयार करता आलेलं नाही. त्याची जी काही रचना आहे ती भगवंतानी देहामध्ये करूनच ठेवलेली आहे. त्यामुळे क्षीरसमुद्र व्यष्टीमध्ये आपल्याला दिसतो तसा ह्या पृथ्वीच्या भोवती 7 समुद्र आहेत. असं सगळं वर्णनाच्या समासामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला सूक्ष्म पंचमहाभूतं कळली आहेत, आता आपल्याला स्थूल पंचमहाभूतं पाहिजेत. या समासामध्ये 2 गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला बघायच्या आहेत. एक म्हणजे आत्ता म्हटलं तसं की हे सगळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचं स्थूल रूप काय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मी पिंक सी बघायला गेले होते आणि खरोखरच सगळं गुलाबी गुलाबी होतं. आता त्यातलं विज्ञान काय आहे ते त्यांचं त्याला माहिती, पण हातात दिसत होतं कडेची वाळू पिंक, पाणी पिंक, सगळं गुलाबी गुलाबी छानपैकी दिसतं. तर तसं ह्या पृथ्वीवरती अशा आश्चर्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आपण पाहतो. तर तसं ह्या स्थूल रूपामधलं हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश काय आहे ह्याचं वर्णन या समासामध्ये आपण पाहणार आहोत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण या समासात आपल्याला श्रोत्यांकडून आलेली आहे. श्रोत्यांनी असं विचारलं की आकाशाचं जे तुम्ही वर्णन करणार आहात, म्हणजे या पंचमहाभूताच्या वर्णनात आकाशाचं वर्णन येईल, त्या आकाशाचं वर्णन आल्यावर श्रोत्यांनी प्रश्न विचारला की आकाश सगळ्याला जणू काही पांघरुणासारखं आहे, म्हणजे सगळं काही ते आकाशात सामावलेलं आहे. मग असं जर आहे तर मग ती जी काही ब्रह्मवस्तू किंवा सद्वस्तू, आत्मवस्तू तुम्ही म्हणता ते म्हणजे आकाशच आहे. ते पण सगळीकडे पांघरलेलंच आहे ना, सगळ्यामध्ये ब्रह्म आहेच ना. त्याचं वर्णन पण असंच आहे की सगळीकडे ब्रह्म आहे. मग सगळीकडे जर ब्रह्म आहे आणि आकाश पण सगळीकडे आहे तर आकाश म्हणजेच ब्रह्मवस्तू, अशी शंका श्रोत्यांनी विचारली. मग त्याला ब्रह्मवस्तू का म्हणायचं नाही, तर त्याला ब्रह्मवस्तू का म्हणायचं नाही हे पण कारण समर्थांनी या समासामध्ये आपल्याला श्रोत्यांची शंका निरसन करताना सांगितलं आहे. या प्रामुख्यानं 2 गोष्टी आपल्याला या 60-65 ओव्यांमध्ये शिकायच्या आहेत. पहिल्या सुरुवातीला 10 ओव्यांमध्ये 10व्या ओवीपर्यंत या पृथ्वीच्या स्थूल स्वरूपाचं वर्णन केलं आहे. कशा कशाला पृथ्वी म्हणायचं, पृथ्वी हे तत्त्व. आपल्याला फक्त पृथ्वी म्हणजे आपल्या घरामध्ये एक शोपीस म्हणून पृथ्वीचा गोल आपण आणून ठेवतो आणि आपल्या दृष्टीने ती पृथ्वी, किंवा आपण राहतो आहे ती गोल आहे, आपण जे काही भूगोलामध्ये शिकलो आहे तेवढी पृथ्वी आपल्याला माहिती आहे. पण पृथ्वी तत्त्व म्हणून आपण विचार करतो आहे. तर पृथ्वी तत्त्व म्हणून विचार करता सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याची माती होते, म्हणजे तुमचा आपला देहसुद्धा, मग तो जाळू देत पुरू देत त्याची होणार मातीच. त्यामुळे ज्याची ज्याची माती होते ते सगळं पृथ्वी तत्वात आहे. मग त्याची एक यादीच समर्थांनी आपल्याला या 10व्या ओवीपर्यंत दिली. वाचता वाचता आपल्याला कळतं समर्थ पण विज्ञानाचे शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांनी बराबर आपल्याला यादी दिली की हे पृथ्वी तत्व कशा कशात आहे. तर आपल्याला साधारणपणे पर्वत, दगड, नद्या ह्या सगळ्या गोष्टी कळतील. अगदी झाडंसुद्धा पालापाचोळा पडला की त्याची मातीच होऊन जाणार. आपण सगळेजण ते कृती करतो, झाडतो, मग ते जाळतो, त्याची राख होते म्हणजे मातीच होते. तसंच सगळ्या बाबतीत आहे. अगदी सोन्याच्या खाणी आपल्याला बघायला जायला मिळतं. ते सुद्धा सोन्याची खाण कुठे तर डोंगरामध्ये कुठेतरी सोनं दिसतं. मग ते मातीबरोबर ते सगळं गोळा करायचं, मग चाळायचं, धुवायचं आणि मग जे काही वरती येतं. ऑस्ट्रेलियात गेलात तर सोन्याची खाण पाहायला मिळते. तर ते सोनंसुद्धा कसं निर्माण, तर मातीच, शेवटी त्याची पण मातीच व्हायची, मातीतूनच ते निर्माण व्हायचं आहे. हे जे सगळं आहे ते पृथ्वी तत्त्व आहे असं सांगितलं. आणखीन एक गोष्ट सांगितली आपण, सप्तद्वीपा वसुंधरा असं म्हणतो की 7 द्वीप या भूतलावरती आहेत, पृथ्वीवरती आहेत. आता आपल्या दृष्टीनं आपण देशांची नावं घेतो, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका वगैरे वगैरे अशी आपण 7 देश म्हणतो. ह्याच्यात तरी नावं आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे लक्षात असं येतं की ही सगळी पृथ्वी एकसंध होती कधीतरी पुराणाच्या काळामध्ये. हे सगळं नंतर घडलेले आहेत वेगळे देश वगैरे. त्या सप्तद्वीप किंवा 9 खंड याची पण नावं त्यांनी आपल्याला दिली आहेत. हे सगळं पृथ्वी आहे. सोनं, चांदी, रूपं हे तर सगळं आहेच पृथ्वी. देह सगळे पुरुष, पशु पक्षी मरून पडले की त्याचंसुद्धा मातीतच रूपांतर होणार. त्यामुळे ह्या सगळ्याला पृथ्वी तत्त्व म्हणायचं. म्हणजे 10व्या ओवीपर्यंत वाचताना की आपल्याला अडचण नाही, की आपल्याला कळलं की अरे खरंच. आणि थोडेसे आपण जमिनीवर येतो की अरे आपलीसुद्धा मातीच होणार आहे. या देहाला किती कुरवाळलं, या देहाची किती काळजी घेतली, याला किती सजवलं नटवलं तरी होणार त्याची माती. या एका
विचाराशी आपल्याला समर्थाने मुद्दावर येऊन ठेवलं की स्थूल स्वरूपात सुद्धा मातीच व्हायची, सूक्ष्म स्वरूपात तर सांगूनच झालेलं आहे की आपण मातीतूनच आलो, मातीतूनच जायचं आहे. निसर्गात तर आपल्याला दिसतं की एवढंसं एखादं कडधान्य आपण धुताना पाणी टाकलेलं असतं ते दुसऱ्या दिवशी ते हळूच वरती येतो, वालाचा तुकडा टाकला गेला असला तर ह्याच्या मातीतूनच वर येतं, मातीतच वाढतं, पुन्हा त्याचं मातीच होते. ही सगळी जी काही एकंदर नैसर्गिक क्रिया चालू आहे त्या सगळ्याचा विचार या 10व्या ओळीपर्यंत समर्थाने केला. पुढे 12 ते 23 ओव्यापर्यंत जलतत्व स्थूल स्वरूपात कुठे कुठे दिसतं त्याचं वर्णन समर्थाने केलं. तर तळी, विहिरी, सरोवर, नद्या, समुद्र यामध्ये तर आपल्याला पाणीचं पाणी दिसतंच आहे. पाण्याला जीवन म्हटलं आहे, त्यामुळे आपलं सगळा देहसुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. तहाने न व्याकुळ, म्हणजे भूक एक वेळ लागली आणि अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण पाणी न मिळून चालत नाही. तर इतकं त्या पाण्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला एक संस्कृत हे दिलं आहे, क्षार, क्षीर, सुरा, सर्प, दधी, इक्षु, जल तथा. ह्या पृथ्वीच्या भोवती हे 7 प्रकारचे समुद्र आहेत. त्यातला मगाशी आपण क्षीरसमुद्राचा उल्लेख केला, तो आपल्याला निदान माहिती आहे की पृथ्वीवर कशी आली. तर मेरू पर्वत जो सोन्याचा पर्वत आहे तो रवीसारखा त्याचा वापर केला आणि क्षीर म्हणजे दुधाचा जो समुद्र होता त्या दुधाच्या समुद्राला घुसळून ही पृथ्वीवर आली असं वर्णन आपल्याला पुराणांमध्ये वाचायला मिळतं. पण त्याखेरीज उरलेले जे 6 समुद्र आहेत त्या समुद्रांचा पृथ्वीच्या भोवती वेष्टन आहे. मग त्याच्यामध्ये उसाच्या रसाचा आहे, दारूचा आहे. हे सगळे समुद्र कसे काय आले असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि आता स्थूल स्वरूपातले हे समुद्र आपण पृथ्वीवर राहत असल्यामुळे आपल्याला कल्पनेनेच जाणून घ्यायला लागणार आहेत. आपण काही बघायला जाऊ शकणार नाही की असं आहे का. म्हणजे आत्ता मगाशी मी पिंक सी आपल्याला सांगितला, तो एक वेळ आपण जाऊन बघू शकू. सगळे बाकीचे 7 समुद्र जे पृथ्वीवर आहेत ते आपल्याला माहिती आहे, त्या सगळ्यांचं पाणी क्षारयुक्त आहे, त्यामुळे मिठाचा समुद्र आपल्याला समजू शकतो. परंतु बाकी उसाच्या रसाचा समुद्र किंवा तुपाचा समुद्र किंवा दह्याचा समुद्र, गोड पदार्थाचा समुद्र हे पृथ्वीच्या भोवती आहेत. अशा वर्णनाला आपल्याला प्रत्यक्ष पुरावा काय असं वाटेल. पण थोडासा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येतं, शुगर ज्यांना आहे त्यांना माहिती आहे आपण खाल्लेल्या अन्नाची साखरच होते. तर तो आतमध्ये काहीतरी समुद्र भरलेला आहे, तो वरती येतो आणि तो प्रमाणापेक्षा जास्त झाला की गडबड होते. त्यामुळे सूक्ष्म स्वरूपातला या देहामध्ये सागर आहे. आम्ही एकदा सकाळी सकाळी कोकणात जायला निघालो होतो. नातवाला झोपेतलंच उठवला होता आणि जेमतेमच त्याला ब्रश करून दूध पाजलं होतं, लगेच गाडीत बसलो. थोडंसं अंतर गेलं, गाडी लागली त्याला, आपलीच कार पण तरी पण लागली आणि उलटी झाली. तर स्वच्छ बिच्छा केला, कपडे बदलले, जरा बसला विसरला. आजी पण मला एक सांग, मी सकाळी दूधच प्यायलो होतो ना. म्हटलं हो, बाकी काही नाही तू खाल्लंस, दूधच फक्त. मग त्याचं दही कसं झालं. तर ही शंका आल्यावर मला याचा उलगडा झाला की आतमध्ये अशी रचना आहे ज्याला आपण पित्त म्हणतो. ते काय आहे तर दह्याचं रूपांतर करणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक शरीरामध्ये घडत असतात, आपल्याला त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. म्हणजे या देहामध्ये 7 समुद्र आहेत, अगदी तसेच 7 समुद्र या पृथ्वीच्या भोवती आहेत. आपल्याला बघायला नसले मिळाले तरी वर्णन त्याचं करतायत ते नक्की असं आहे, त्याच्या काही सत्यासत्यतेत पडण्याचं आपल्याला कारण नाही. तर ह्या सगळ्या पृथ्वीच्या पोटामध्ये आणि बाहेर जलतत्व आहे, ते जलतत्व कळतं. आणखीन एका पद्धतीने आपल्याला या जलतत्वाचा विचार समर्थ करायला सांगतात की प्रत्येक वनस्पतीमध्ये जे जलतत्व आहे, म्हणजे आपण पालेभाज्या आणल्या की त्या पाल्यामध्ये रस आहे. आपण सगळ्याची सुपं हल्ली करतो, त्या प्रत्येक भाजीमध्ये तो रस आहे, तो काढून घेतो, ते सगळं जलतत्व आहे. मग ते म्हणजे जलतत्व त्या वनस्पती जे जमिनीतून शोषून घेतात त्याचा त्या रसाला स्वाद असतो. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समजा गुलाबाच्या शेताला पाणी दिलं, त्या जमिनीच्या मार्फत ते पाणी गुलाबाचं रोप शोषून घेतो आणि मग त्या पाण्याला सुगंध गुलाबाचा येतो. कारल्याच्या वेळेला लावलेल्या आहेत आणि त्याच्यातून पाणी काढू येतो रस. त्यामुळे त्या जमिनीचा आणि पाण्याचा जो काही संग झालेला आहे त्याच्यातून त्या रसाचा स्वाद किंवा हे बदलतं, हे बरोबर आहे. पण जलतत्व प्रत्येकामध्ये असतंच असं त्यांनी आपल्याला सांगितलं. शरीराचा विचार केला तर आपलं लाळ, रक्त, मूत्र, रेत या सगळ्यामध्ये जलतत्व आहे. त्यामुळे घाम येणं म्हणजे आतमध्ये जलतत्व
त्या म्हणजे उष्णतेशी सामना करण्यासाठी आतल्या जलतत्वाचा आपल्याला वापर करावा लागतो. म्हणून साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपल्याला विज्ञानाने सांगून किंवा आपण अनुभवाने त्या पाहिलेत की आता उन्हाळ्याच्या दिवसात अंघोळीला जाण्यापूर्वी पाणी पिऊन जायचं, अंघोळीहून बाहेर बाथरूम आलं की परत पाणी प्यायचं. कारण उन्हाळ्यामध्ये आतली आणि बाहेरची जी काही उष्णतेचं प्रमाण आहे ते जर प्रमाणबद्ध राहायला हवं असेल तर या साध्या साध्या गोष्टींमुळे आतली आणि बाहेरची उष्णता आपल्याला सुखकर होते. तसं इथे त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की हे सगळं जे आहे ना आत बाहेर पाणी आहे. समजा आपण अचेतन गोष्टींमधल्या जलतत्वाचा विचार केला तर त्या अचेतन असणाऱ्या हलत नाही आहेत गोष्टी, पण त्याच्यातसुद्धा जलतत्व आहे. म्हणजे वनस्पतींचं तर उदाहरण आहेच, पण त्याखेरीज कुठलीही वस्तू घेतली तरी त्याच्यात जलतत्व आहे. लोखंड घेतलं, त्या लोखंडाचा पाण्याशी संबंध आला की गंजतं. याचा अर्थच तो आहे की ते पाणी शोषून घेण्याची ताकद त्याच्याजवळ आहे. त्यामुळे सगळीकडे आपल्याला दिसेल अचेतन असणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा जलतत्वाचा विषय आहेच आहे. पुढे 25 ते 28 या 4 ओव्यांमध्ये तेजतत्व स्थूल रूपामध्ये कुठे कुठे दिसतं ते आपल्याला सांगितलं. तर आपल्याला सगळ्यांना चंद्र, सूर्य, तारका, अग्नी या सगळ्यामध्ये तेजतत्व दिसतं ते माहिती आहे. त्याखेरीज आपल्याला असं दिसेल की जिथे जिथे उष्णता आहे, जिथे जिथे दाहकता आहे, जिथे तिथे काहीतरी सामर्थ्य आहे. आपण एखाद्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या फोटोच्या मागे चक्र पाहतो तर ती जे काय आहे त्याचं वर्णनसुद्धा तेच की ते तेज आहे. त्या तेजाची ती आपल्याला खूण म्हणून असं दिसतं. तर असा हा जो आहे की जिथे जिथे एक सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं एक तेज त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर आपल्याला दिसतं. ती तेजस्विता आहे, ते तेजाचं स्थान आहे. किंवा आपल्या सगळ्यांच्या रोजच्या सतत उपयोगाला पडणाऱ्या वीज नावाच्या गोष्टीमध्ये तेजस्विता आहे. तिच्याशिवाय आपलं जीवनच चालू शकत नाही. अगदी या पृथ्वीचा प्रलयकाळच्या वेळेला असं म्हणतात की ह्या सगळ्याचं भक्षण होणार आहे. आता ज्या पद्धतीने उष्णता वाढते तर प्रमाण जर असं वाढत गेलं तर एक दिवस खरोखरच प्रलयकाळ येईल आणि या पृथ्वीला अग्नीच्या स्वाधीन केलं जाईल असं होतं. म्हणजे सृष्टीचा संहार होईल असं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. किंवा सागराला सुद्धा जाळून टाकला असं वडवाग्नी त्या सागरामध्ये आहे असंही वर्णन वाचतो. हे सगळं जे आहे ते स्थूल रूपातलं तेजतत्व आहे. तर ते कुठे कुठे आपल्याला बघायला मिळतं. त्याची यादी समर्थाने 25 ते 28 या ओव्यांमध्ये आपल्याला दिली आहे. आणखी एका ठिकाणी तेजतत्व आहे शंकराचा तिसरा डोळा असं आपण म्हणतो. तो तिसरा डोळा म्हणजे तेजतत्व आहे. नाहीतर 2च डोळे आहेत, पण त्याच्याजवळ अशी काही शक्ती आहे की तो त्यांनी उघडला किंवा भगवंतानी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. ही दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय दिलं तर तेज दिलं. आपल्या सामान्य चर्मचक्षूंना जे दिसणार नाही ती दृष्टी भगवंतानी अर्जुनाला दिली. त्यामुळे ते सुद्धा तेज दिलं. आता आम्हाला सगळ्यांना ते तेज प्राप्त झालं आहे. कुठे कुठे काय काय घडतं ते आपण दूरदर्शनवरती सहज पाहू शकतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना तशी दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे. आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळेला पाहू शकतो, कुणाशी आपण बोलू शकतो. हे जे आहे हे तेजतत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. अग्नी जिथे जिथे आहे, अग्नी जे काही भक्षण करतो आपण ओल्याबरोबर सुक्याबरोबर ओलं जळतं असं आपण मराठीत म्हणतो. तर ते अग्नी सगळ्याला भक्ष करतो. ते पण काय येतं तेजतत्व आहे. त्याला सर्व भक्षक असंच म्हटलं जातं अग्नीला. त्यामुळे त्याला पण म्हणजे एका अर्थाने त्याची भूक अशी वाढते की तो सगळं आपल्या भक्षस्थानी टाकून देतो, म्हणून त्याला सर्व भक्षक असं म्हटलं आहे. तर तोही एक तेजाचं रूप आहे. म्हणजे वीज, अग्नी, सूर्य, चंद्र, तारका, प्रकाश देणाऱ्या गोष्टी या सगळ्या ज्या आहेत ते तेजतत्व आहे. आणखीन एकाचा उल्लेख समर्थाने केला आहे. काळ हा सुद्धा सगळ्याचा भक्षक आहे. त्या काळाला सुद्धा त्यांनी तेजतत्व म्हटलं आहे. काळ म्हणजे मृत्यू. हा काळ जो आहे तो सगळ्याला भक्षण करू शकतो, तर त्याला पण त्यांनी तेजतत्वामध्ये टाकलेलं आहे. आपल्याला जाता जाता एक माहिती, कारण सगळे ह्या पंचमहाभूतामध्ये आहेत ना. मग तो काळ म्हणजे तो जो मृत्यू आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं आपण काळाबद्दल म्हणतो. तो जो काळ आहे हा सुद्धा तेजतत्वामध्ये आहे, कारण अग्नी हा काळाची भूक म्हटलं आहे म्हणून. त्यानंतर 29 ते 33 या ओव्यांमध्ये वायुतत्वाचा समर्थाने विचार केला आहे. जे जे जिवंत आहे, ज्यांची ज्यांची हालचाल होऊ शकते, या सगळ्याला किंवा ज्याला आपण चैतन्य म्हणतो, जे चैतन्य जिथे जिथे आहे ते सगळं जे आहे ते वायुतत्व आहे. वायुतत्व असल्यामुळे इकडची वस्तू इकडे, इकडची वस्तू इकडे होऊ शकते, हालचाल होऊ शकतं. किंवा
आपण बोलतो चालतो हे पण वायुतत्वामुळे आहे. नुसतं आपलं अस्तित्व वायुतत्वामुळे आहे किंवा आपण इकडून तिकडं जातं असं नाही, तर आपलं बोलणं हे सुद्धा वायुतत्वामुळे आहे. असा विचार केला तर कळेल. म्हणजे सगळं चलन वलन परिवहन, प्रतिकार करणं किंवा आकुंचन प्रसरण. आपण एखाद्या चिंचोळ्या जागेतून जाताना आपण शरीर आकुंचन करून जातो, तर ही जी शरीराची आकुंचन प्रसरणाची गोष्ट आहे ही सुद्धा वायूमुळे शक्य आहे. आपल्या पोटाचे तुम्ही योगासनं करताना पोटाच्या हालचालीचे हे करता, तर ते काय आहे, तर ते वायूचं चलनवलन आहे. त्याच्यामुळे आपली पचन संस्था चांगली होणार आहे. म्हणून वायू आपल्या देहामध्ये पण आहे, त्यामुळे तो स्थूल रूपामध्ये कसा आहे तो आपल्याला ओळखता येईल. आणखीन एक गोष्ट आहे की आपण पंचप्राण म्हणतो. ही सुद्धा आपल्या देहामध्ये असणारे जे पंचप्राण आणि 5 उपप्राण आहेत, या सगळ्या 10ला पूर्वी कसं व्हायचं, याची रोज नित्यांनी आठवण केली जायची. आपल्याकडे जेवायला बसल्यानं ह्या चित्रावती घालायची पद्धत होती, तर त्या 5 जणांना 5 प्राणांना आहुती द्यायच्या आणि मग आपण अन्नभक्षण करायचं. कळत नकळत प्राणाय स्वाहा, उपानाय स्वाहा, वानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणाय स्वाहा अशी नावं घेतली जायची ना. आता काय होतं, आपण ते काही करत नाही. त्यामुळे आता हे मुद्दाम वाचायला लागतं आपल्याला की हे पंचप्राण आपल्यामध्ये आहेत आणि ते कार्यरत आहेत, म्हणून आपण काहीतरी करू शकतो आहे. आपल्या चलनवलनामध्ये ह्या 5 वायूंचा फार मोठा भाग आहे. त्याशिवाय जे काही 5 उपप्राण ज्याला म्हणतात, त्याचासुद्धा नावं आपल्याला परिचित नाही आहेत, पण आपण त्या सगळ्या कृतींनी माहिती आपल्याला. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे आपले 5 पंचप्राण आहेत, ते उपप्राण आहेत. या 5 प्राणांचे म्हणजे काय आहे, तर आपल्याला उचकी लागते, आपण जांभई देतो, आपल्याला ढेकर येते, ह्या ज्या किंवा शिंक येते, जांभई येते, या सगळ्या जे आहेत ते उपप्राणांमुळे आहेत. 5 प्राणांचे जे उपप्राण आहेत, या उपप्राणांचं कार्य जे काही चालू असतं, त्या कार्यातून येणारा आपल्या शरीराचा जो म्हणजे काय म्हणायचं त्याला प्रत्यक्ष आपण दाखवतो, त्या 5 उपप्राणामुळे आपल्याला कळतं. बाकी आपले कार्य त्या पंचप्राणांचं आणि उपप्राणांचं चालूच असतं. मग आपले काही काही ठोकताळे असतात. शिंक आली की आपलं हे वायुतत्व सगळं स्वच्छ झालं, आपण आता नाही, आता सर्दी बरी झाली, येऊन देत काय त्या, असं आपण म्हणतो. तसं आहे. किंवा झोप येणं म्हणजे जांभई आली, अशा आपल्या खुणा आहेत, त्या आपल्याला अनुभवांनी आपल्याला माहिती असतात. पण हे उपप्राण आपल्या देहामध्ये त्यांचं कार्य करतात असं आपल्याला. त्यामुळे यामध्ये जसं आपल्याला पाणी म्हटलं की H2O, ते आपल्याला कळतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आलं की पाणी होतं. तसं हे वायू आहे, हे स्थूल रूपामध्ये त्या पाण्यामध्ये दिसतं. म्हणजे आता सायन्सने सिद्ध करून दाखवलं आहे, म्हणून आपल्याला H2O लगेच कळला. तसं आहे की वायूशिवाय काही चालणार नाही, तर वायू प्रत्येक ठिकाणी आहे. आपल्या देहामध्ये त्याचं स्थान आहे. जसं प्राण म्हटलं की ते हृदयाच्या ठिकाणी आहे. हार्ट पेशंट असं कळतं, श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो असं म्हटलं की त्या प्राणाचं जे स्थान आहे, मग त्याचं कामच आहे जिवंत ठेवणं. त्यामुळे त्या प्राणाचं स्थान काय तर हृदय, किंवा अपानाचं स्थान काय तर अपानाचं काम आहे मलमूत्र विसर्जन. त्यामुळे अपान वायू आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतं की ज्ञानेश्वर माऊलींची जी समाधीच्या वेळची योग स्थिती आहे, त्यांनी जे आसन केलेलं आहे ते कसं केलं आहे, तो जो अपान वायू आहे त्याला अडवलं आहे, त्याच्यावरती खोट आपली येईल अशा पद्धतीनं ते बसलेले आहेत. तर तो अपान वायू जो आहे तो मलमूत्र विसर्जनासाठीचा आहे. व्यान जो आहे तो मात्र सगळ्या शरीरभर आहे, सगळे जे सांधे आहेत त्या सांध्यामध्ये असणारा व्यान वायू आहे. प्रत्येकाचं स्थान ठरलेलं आहे. जसा महत्त्वाचा जो प्राण तो हृदयाशी आहे, तसा हा उदानच आहे, व्यान जो आहे तो सगळ्या शरीरभर आहे. सगळ्या सांध्यांमध्ये जो वायू आहे त्याला व्यान म्हणतात. कंठामध्ये जे आहे तो पाणी आणि अन्नाचं वेगळं वेगळं करतं ना. आपण खाताना एकाच तोंडाने खातो, पण त्या दोघांचं विभाजन केलं जातं इथे. पाणी जे आहे ते याच्या जलनलिकेमधून जातं आणि हे अन्ननलिकेमधून जातं. हे जे विभाजन करण्याचं काम आहे तो उदान वायू करतो आणि त्यामुळे तो कंठस्थित आहे. कंठस्थित आहे, पठित आहे ना असं म्हणतो ना, तर ते कंठाच्या ठिकाणी काय येतं, तो उदान वायू आहे. आणि नाभीच्या ठिकाणी, ज्याला आपल्या आईच्या गर्भात असतानासुद्धा त्या नाभीच्या ठिकाणाहून सर्व शरीराला अन्नपुरवठा केला जातो. ते जे नाभीचं स्थान आहे तिथे समान हा अन्नरस पुरविणारा वायू तिथे आहे. त्यामुळे वायूचं आपल्या देहामध्ये कार्य कसं चालतं हे आपल्याला कळलं की वायूचं स्थूल रूप काय आहे ते आपल्याला कळेल. नाही तर वायू ही काही दाखवता येणारी गोष्ट नाही आहे. वारा आपण काय छान झुळूक आली दाखवा बरं, तर ते नाही दाखवा. त्याचे परिणाम आपल्याला दिसतील, त्याचा अनुभव आपण घेऊ,
परंतु तो दाखवता येणार नाही. पण मग त्याचं स्थूल रूप आपल्याला दिसेल कसं, तर या अशा पद्धतीने आपल्याला कळेल की आपल्या देहामध्ये तो वायू आहे. स्थूल रूपामधल्या वायूमुळे आपलं हे सगळं देहाचं कार्य नीटपणाने चाललेलं आहे. एका स्थानावर वायुतत्वाचं धरून ठेवता येणार नाही आहे, कारण तो वाहणारी गोष्ट आहे ना, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने समजून घ्यावं लागतं. पुढल्या 34, 35, 36 या 3 ओव्यांमध्ये आकाशाचं वर्णन केलं आहे. खरं तर आकाश शून्य आहे, पोकळी आहे, आकाश म्हणजे काहीच नाही असं आपण सगळं वर्णन केलं आहे. आधी सूक्ष्म रूपातल्या आकाशाचं वर्णन मागच्या समासात झालं आहे. त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की आपल्याला ते असं वाटतं इथे आहे, आणखीन आपण वरती गेलो की ते आणखीन वर जातो. त्यामुळे आकाशाच्या खाली अनेक गोष्टी घडतात, पृथ्वीवरच नाही, पण आपली विमानं इकडे तिकडे जात आहेत, ढग इकडे तिकडे जात आहेत, पण त्याचा आकाशावर काही परिणाम होत नाही. असं सगळं त्या आकाशाचं रूप आपण पाहिलं आहे. आणि स्थूल रूपामध्ये आकाशाचं वर्णन करताना सांगितलं गेलं की त्यांनी का दिसतं आहे, म्हणजे प्रत्यक्ष स्थूल आहेच ते आकाश. मग शिष्यांच्या मनात प्रश्न आला, म्हणजे आला असेल, कारण तो समर्थांनी लगेच त्याच्यात उल्लेख केला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की मग यालाच का ब्रह्म म्हणू नये. तुम्ही ज्या आकाशाचं वर्णन करताय आणि आकाशा पंचमहाभूताचं स्थूल रूप म्हणजे आपल्याला वरती जे दिसतं आहे निळभोर आकाश, ते म्हणजे आकाश असं जर म्हणताय, तर मग आकाश म्हणजेच ब्रह्म. कारण आकाशाच्या खाली सगळ्या गोष्टी आहेत. आकाशाला सगळं आकाशाने झाकवून टाकलेलं आहे, संबंध आहे, तर मग त्याला ब्रह्म का म्हणायचं नाही, असं स्वाभाविकच श्रोत्यांनी विचारलं. स्वस्वरूप आपल्याला दिसत नाही वगैरे वगैरे म्हटलं, काय दिसतं आहे मला, हे आकाश म्हणजे स्वस्वरूप. तर या दृश्य विश्वामध्ये खरोखरच इतक्या अनंत गोष्टी आहेत. आणि जे परब्रह्माचं वर्णन केलं जातं त्याच परब्रह्माच्या वर्णनातल्या सगळ्या गोष्टी या आकाशाला सुद्धा लागू पडतात. आणि त्यामुळे त्याला काहीच म्हणायला हरकत नाही की हे आकाश म्हणजे ब्रह्म आहे. तर दोन्ही लक्षणं सारखी आहेत. मग आता लक्षणं सारखीच आहेत, मग डेंग्यू आहे का मलेरिया आहे असा प्रश्न उद्भवलाच ना. मग त्याची टेस्ट केली गेली, लक्षणं सारखीच, तसाच ताप येतो, थंडी लागते आहे, तोंडाची चव जाते, सगळं लक्षणं तीच. पण मग ब्लड एकदा चेक करून आलं की कळतं की हे काय आहे. मग मलेरिया आहे का, मग त्याची ट्रीटमेंट, डेंग्यू आहे का, मग त्याची ट्रीटमेंट, असं द्यावं लागतं. अगदी तसंच आहे, लक्षणं सारखीच, परब्रह्माची लक्षणं सारखी, आकाशाची लक्षणं सारखी. मग दोन्हीला काय म्हणायचं. मग समर्थांच्या लॅबोरेटरीत जायला लागतं आणि मग तिथे कळतं की आकाश वेगळं आहे, परब्रह्म वेगळं आहे. म्हणजे काय आहे. मग त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण माणसाचा विचार करून आकाशतत्व कशाला म्हटलं, तर नासिकाग्रापासून मेंदूपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण आकाशतत्व म्हटलं. आता आपण विचार करूया, आपल्याला येणारे राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे कुठे येतात, तर ते सगळे इथेच येतात, इथूनच सगळीकडे प्रसार पावतात. याचा अर्थ आकाशाला या सगळ्या गोष्टी आहेत, परब्रह्माला नाहीत. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये सिद्ध झालं आकाश म्हणजे परब्रह्म नाही. आणि मग आकाश वेगळं, पंचमहाभूतातलं आकाश वेगळं आणि परब्रह्म वेगळं, असं आक्षेपाचं खंडन समर्थांनी करून टाकलं की ब्रह्मवस्तू ही निर्गुण निराकार आहे, त्यामुळे ते म्हणजे काही आकाश नाही. शास्त्रकारांनी आकाशाचे काही दोष सांगितलेले आहेत, ते आपल्याला माणसाच्या आकाशतत्वामधले लगेच आपल्याला कळले. आत्ता जसं सांगितलं आहे की काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे जे आहेत ते आकाशाचे स्वभाव धर्म आहेत, तिथे ही सगळ्याची निर्मिती होते. आणि परब्रह्मामध्ये ही लक्षण नाही, त्यामुळे परब्रह्म म्हणजे आकाश नाही असं लगेच सांगून टाकलं. आता जर असं आहे तर मग प्रश्न पुन्हा निर्माण झाला की मग ब्रह्मवस्तू ही कोणी बनवली आहे. ब्रह्मवस्तू म्हणता आणि ती याच्यासारखी नाही, त्याच्यासारखी नाही, त्याच्यासारखी नाही, मग ती काय आहे. तर त्याचं उत्तर आहे की ती स्वतः सिद्ध आहे, अत्यंत सनातन आहे, स्वतः सिद्ध आहे, तिला कोणी निर्माण केलेली नाही, ती आहेच आहे. पण ती सगळ्यामध्ये आहे आणि दिसत तर नाही आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि मग आकाशाच्या ज्यामध्ये त्याच्या त्रिगुण आहेत, त्यामुळे त्रिगुणांमुळे आकाशामध्ये आपल्याला हे सगळं वेगळे पण दिसलं. आकाशामध्ये अनेक गोष्टी निर्माण होतात आणि लय पण पावतात असं पण वर्णन होतं. परब्रह्मामधलं वर्णन असं करता येत नाही. त्यामुळे आपल्याला निरनिराळे मुद्दे, पण आपल्याला एकाच मुद्द्याने कळतं की आकाशतत्व आहे, शून्य, पोकळी असं जरी किती म्हटलं तरी ते आपल्याला इंद्रियांना भासणारी गोष्ट आहे. आकाश इंद्रियांना भासणार आहे, डोळ्याने आपण पाहू शकतो आहे, आपल्याला कळू शकतं आहे, परंतु परब्रह्म ही इंद्रियांना भासणारी गोष्ट नाही. त्यामुळे खूप सारं वर्णन करून समर्थांनी निर्णय दिला की हे नाही. पण असं आहे ना की एखादी गोष्ट सांगितली आणि श्रोत्याला लगेच पटली, असं घडतंच असं नाही. जसं दोन ठिकाणी कळतली, एक तर
बिचारे जे सगळे समोर आहे ते ऐकणारे असतील तर म्हणजे ठीक आहे तुम्ही काय सांगता ते, आणि समर्थ काय सांगतील ते ऐकतील पण बिचारी. पण काही जी असतात मंडळी ती तावून सुलाखून मागणारी असतात. म्हणजे एक तर श्रोते अभ्यास कमी असणारे परवडले किंवा अतिहुशार परवडले. त्या अतिहुशार मंडळी पण समर्थांसमोर असतील, मग त्यांच्यासाठी म्हणून समर्थांनी काही उदाहरणं आपल्याला दिली की आकाश आणि परब्रह्म वेगळं कसं आहे. हे जरी मी किती तुला पटवून दिसलं तरी अगदी समान दिसणाऱ्या दोन गोष्टी त्यांची लक्षणं वेगवेगळी असतात. मग त्यांनी उदाहरण दिलं मुलांना पटेल असं की कापसाचा ढीग आहे समजा. आता कापसाचं मूळ लक्षण काय तर त्याच्याजवळ अगदी मऊपणाच आहे, कापूसच आहे. ढिगारा जरी असला आणि कापसावर जाऊन अगदी उडी मारले काहीच होणार नाही. पण कापसासारखाच दिसणारा स्फटिक तिथे असेल तर कपाळमोक्ष होईल. दिसायला सगळी लक्षणं सारखी असली तरी दोघांमध्ये इतका भेद आहे. तसं परब्रह्माचं आणि आकाशाचं आहे. मुलांना उदाहरणं देऊन पटवावं लागतं ना. खूप सारी उदाहरणं समर्थांनी दिली. आपल्याला महाभारतातल्या गोष्टी माहिती आहेत. ते दुर्योधन आणि मंडळी पाणी आहे असं वाटलं म्हणून अगदी आपली वस्त्र अगदी वरती धरून पाऊल टाकलं आणि तिथे काच होते आणि फजिती झाली. जिथे काच होते ती कळलंच नाही आणि तिथे सहज गेल्या तर सगळी वस्त्र त्यांची भिजली. आणि मग ही जी काही फजिती झाली त्याच्यातून द्रौपदी जी काही हसली आणि त्या हसण्याचा जो काही परिणाम झाला आणि जो काही महाभारत घडलं ते सगळं आपल्याला माहिती आहे. तर हे सुद्धा काय आहे तर दिसतं एक असतं वेगळं. तसंच ह्या परब्रह्माचं आहे. आकाशासारखं आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात तसं नाही. असं खूप साऱ्या गोष्टी दिल्या. त्या काळातलं उदाहरण आहे आता आपल्याला कळणार नाही. पण तांदुळासारखा दिसणारा अगदी तांदुळाच्याच आकाराचा त्याच रंगाचा खडा असायचा आणि तो खडा दिसायचाच नाही. अगदी आकार पण तोच, रंग पण तोच, तर कसा दिसणार. म्हणून बघा बायका पूर्वीच्या ताटात तांदूळ निवडायच्या की त्याच्यात तो वाजेल आणि वाजला की तो आपल्याला कळेल. नाही तर दिसून डोळ्यांनी नाहीच कळणार. सुपात जर पाखडलं तर काहीच नाही कळणार, परंतु ताटात जर घेतलं तर वाजेल असं असायचं. त्याचं उदाहरण समर्थाने दिलं आहे की तो दाताखाली आला तर दात पाडेल पण कळणार नाही, तांदूळासारखाच दिसणार आहे. तसंच आहे हे. दिसायला आकाश आणि परब्रह्मसारखं परंतु त्यांची दोघांची लक्षणं वेगळी वेगळी कशी आहेत ती कळेल. किंवा आणखी उदाहरण दिलं आहे चुना, वाळू आणि ताग. किती ठिकाणची गोष्ट समर्थांना माहिती आहे आणि किती किती भागातले उदाहरणं ते आपल्याला देतात. या तीन गोष्टींचं समजा मिश्रण केलं, चुना, वाळू आणि ताग, आणि ते सगळं मिश्रण अगदी घोटून 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 मऊ करून टाकलं. म्हणजे आज ज्याला आपण सिमेंट म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये ते असंच असतं, अगदी मऊ असतं. तो जरा जमिनी पडलं ते तर ते पुन्हा निघत नाही, इतकं ते कडक होऊन जातं असं आहे. पण ते तयार करण्यासाठी या तीन गोष्टींचं मिश्रण अगदी मऊ 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 करून घ्यावं लागतं. त्याला एक नाव आहे, त्याला त्रिभाग असं म्हणतात. आता हे सगळं जुन्या ह्याच्यातलं आहे. आपल्याला कदाचित गुगलताई या त्रिभागाचं इंग्लिश वर्षन सांगतील, माहीत नाही. पण इतकं हे मिश्रण मऊ असतं की त्याच्यामध्ये बारीकसा जरी एखादा खडा राहिला तरी तो आपल्याला काढता येतो. म्हणजे त्याच्या कठीणपणामुळे तो कळतो. सिमेंट जसं अगदी मऊशार असतं तसं म्हणजे त्याच्यात बारीकसं काही राहिलेलं कळतं. तसंच ह्याच्यामध्ये आहे की आकाश आणि परब्रह्म आपल्याला कठीणपणामुळे वेगळं जसा तो खडा कळतो तसं याचं आकाशाचं शून्यपणामुळे ते वेगळं आहे ते आपल्याला कळतं. किंवा पूर्वीच्या काळी गुळाचे मोठे मोठे खडे, आता त्याला आपण ढेप असा आकार देतो वेगवेगळा, पण पूर्वीच्या काळी मोठा खडा असायचा, गुळाचा खडा असंच म्हटलं जायचं. तर त्या गुळामध्ये काहीतरी एखादा खडा आतमध्ये निघायचा आणि तो पण असाच. त्याची लक्षणं वेगळी ना, गुळाची लक्षणं वेगळी, खड्याची लक्षणं. खड खाल्ला त्या खड्याचा भाग खाल्ला तर काही गोड लागणार नाही आहे, तो दगडच असणार आहे. त्यामुळे बाहेरून तो दिसेल गुळ परंतु गुळाची सगळ्या हे वेगळं आणि त्या खड्याचं वेगळं. आणखी उदाहरण दिलं आहे नाग, कांडी आणि वेखंड. आता हे सगळं नुसतंच ऐकायचं आहे, आपल्याला ह्यातलं काही माहिती नाही आहे. हे म्हणे दिसायला सारखं असतं. आता वेखंडसुद्धा मुळातलं आपल्याला माहिती नाही. आपण बाजारातली वेखंडाची पावडर आपल्या घरात बाळ येणार असतं तेव्हा आणून ठेवतो, लागतं केसर आपलं डोक्यावर हात फिरवायला, नाकावर सर्दी होत नाही. या पलीकडे आपल्याला वेखंड तयार करण्यासाठी ते कुठल्यासाठी त्याचं आधी काय असतं हे काही आपल्याला आता लक्षात द्यायचं कारण नाही. पण नाग, कांडी आणि वेखंड दिसायला सारखीच पण त्यांचे गुणधर्म अत्यंत वेगळे, त्यांचा उपयोग अत्यंत वेगळा. हे जसं आहे तसं आकाश आणि परब्रह्म वेगळं आहे. म्हणजे व्यवहारातल्या सगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने त्या मुलांना समर्थांनी ह्या दोन गोष्टी पटवून दिल्या. आणखीन एक गोष्ट सांगितली ती आपल्याला सगळ्यांना पटकन कळेल की सोनं आणि पितळ सारखंच दिसतं
पण अग्नीशी ते आलं की सोनं चकाकतं, पितळ काळं पडलं. त्यामुळे दोघांच्यामध्ये किती फरक आहे ते आपल्या लक्षात येईल. सगळी ही जी काही उदाहरणं आपण पाहिली त्याच्यामध्ये आकाश आणि परब्रह्म हे कसे वेगवेगळे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्याला या उदाहरणांनी सांगितलं. एकूण पंचमहाभूतं साधारणपणे 49व्या ओळीपर्यंत 5ही पंचमहाभूतांचं जे स्थूल रूप आहे त्याचं वर्णन समर्थाने केलं. आणि मग आपल्याला त्यांनी सांगितलं की या पंचमहाभूतातलं एक भूत म्हणजे मायेतून निर्माण झालेलं आहे सगळं, आणि मायेच्या पलीकडे असणारं जे अनंत ब्रह्म आहे ते आकाशापेक्षाही वेगळं आहे, ते दाखवता येणार नाही. नुसतं ह्या पृथ्वीपुरतंच नाही आहे तर त्याच्याही पलीकडे ते अनंतच आहे, त्याचं नावच अनंत. त्यामुळे अनंत ब्रह्म आहे ते. पृथ्वी त्या क्षीरसागरातून वर आली त्याच्याही पूर्वी होतं, उद्या तिचा प्रलय झाला तरीही ते असणार आहे. चंद्र सूर्य हे सुद्धा नंतर पृथ्वी आल्यानंतर आलेले आहेत. त्यामुळे पंचमहाभूतांचा विचार करताना ह्या अनंत ब्रह्माचा विचार करायचा, तर तो या सगळ्या पंचमहाभूतांच्या ते पलीकडे आहे असं ब्रह्म ते आहे. 50वी जी ओळी आहे ती आपण मुद्दाहून बघायची की आता पंचमहाभूतं सांगून झाल्यानंतर आणखीन मनामध्ये काय शंका येऊ शकतात. तर त्यामुळे वस्तूसी वर्णावे नसे, आकाश श्यामवर्ण असे, दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण. विचक्षणांबद्दल बोलला आहे. सगळ्या मगाशी मी म्हटलं तसं की विद्वानांना शंका येतात किंवा अज्ञानी असतात, त्यांना बिचारायला कळतच नाही, ते काही शंकेबिंकेच्या भानगडीत पडत नाही. अर्धवट ज्ञान असणाऱ्यांना बऱ्याच शंका असतात. धड माहिती पण पुरी नसते आणि माहिती नाही आहे हे मान्य पण नसतं. आणि म्हणून त्यांनी विचक्षण असा शब्द वापरून आपल्याला सांगितलं आहे की सगळंच जे की आहे ते आपल्या इंद्रिय म्हणजे जसं रंग गुण ह्या गोष्टी आपल्याला इंद्रियांच्या मार्फत कळतात. आता जी सगळी आपण उदाहरणं पाहिली ती इंद्रियांच्या मार्फत त्या त्या वस्तूतले रंग गुण आपल्याला कळले आणि त्याबरोबर आपण ठरवलं. मग आकाशाला सुद्धा वर्ण आहेच ना, नीलवर्ण असं आपण आकाशाचं वर्णन करतो. आणि ह्या ब्रह्मवस्तूच्या बद्दल तर आपण म्हणतो की ती अतिंद्रिय आहे, म्हणून सुद्धा आपल्याला सांगता येईल की आकाश वेगळं आहे, कारण ते इंद्रियांना जाणवत आहे. ब्रह्मवस्तू इंद्रियांना दिसत नाही, इंद्रियांची शक्ती अपुरी पडते कारण ती त्याही पलीकडे आहे, म्हणून आपण लक्षात घ्यायचं. याचा अर्थ असा की इंद्रियांचे जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय आहेत त्या विषयांच्या पलीकडे ब्रह्मवस्तू आहे, त्या विषयांच्या मध्ये ती येत नाही. जिला निर्गुण निराकार म्हटलं आहे, तिला रंग नाही, तिला रूप नाही, तिला आकार नाही, आणि ही या सगळ्याच्या अतीत म्हणजे पलीकडली आहे, या संबंध विश्वाच्याही पलीकडली आहे, म्हणून ती आपल्याला. मग लगेच त्यांनी एक आक्षेप उपस्थित केला की ठीक आहे आकाशाच्या रूपाचा तर प्रश्न नाही, आकाशाला मूळ नाही, पण आपल्याला असं म्हणता येईल की हा जो आक्षेप त्यांनी घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की आकाश पण नाश पावत नाही आणि ब्रह्मवस्तू पण नाश पावत नाही. मग तरी आकाश म्हणजे ब्रह्मवस्तू आहे म्हणायला काय हरकत आहे. समजुतीला आपल्याला ब्रह्मवस्तू म्हणजे काय, तर हा एक महत्त्वाचा गुण आहे की आकाश कधीही नाश पावत नाही. आता मुळात जे नाहीच आहे ते नाश काय पावायचं, त्यामुळे ते नाश पावत नाही आणि ब्रह्मवस्तू पण नाश पावत नाही असा ह्या विचक्षणांनी बुद्धिमान मंडळीने आक्षेप घेतलेला आहे. त्याचंही उत्तर समर्थ आपल्याला पुढल्या ओव्यांमध्ये देणार आहे. 51 ते 53 त्यांनी वर्णन करून सांगितलं की आकाशाला रंग आहे, आकाशाला अस्तित्व आहे आणि ब्रह्मवस्तू आपल्याला इंद्रियांच्यावर दिसत नाही, तर आम्हाला पटलं म्हणाले. पण असं जरी असलं तरी आकाश कधीही नाश पावत नाही आहे. त्यामुळे 5 भूतांपैकी या 4 ठीक आहे, पाणी नाश पावताना दिसतं, त्यामुळे बाकी 4 तत्वांबद्दल आम्हाला मान्य आहे, परंतु आकाश नाश पावत नाही आहे आणि म्हणून आकाशाला आपल्याला शाश्वत ब्रह्म म्हणायला काय हरकत आहे असं त्यांनी म्हटलं. त्याला उत्तर समर्थ आपल्याला 53व्या ओळीपासून पुढे देणार आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मते तुम्ही म्हणता तसं आकाश शाश्वत आहे, पण समर्थ म्हणतात की आकाश नाश पावतं. आता आकाश या तत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे. दृश्य स्वरूपातलं आकाश असतं का नाश पावतं, तर ते नाश पावत नाही असं श्रोत्यांनी सांगितलं. मग श्रोत्याला त्यांनी पूर्ण जागेवर आणलं की आपण तत्वाचा विचार करतो आहे, हे दिसणारं आकाश तसंच्या तसं राहील, ते नाश पावणार नाही, कारण ते नाहीच आहे. जे नाहीच आहे ते असणं आणि नाश पावणं असं त्याला काही क्रियापद लावण्याचं कारण नाही आहे. पण तत्वाचा म्हणून आपण विचार करू तर काय नाश पावतो असा प्रश्न आपण या आकाश तत्वाला आपल्या विचारूया, म्हणजे आपल्याला कळेल. त्या आकाश तत्वाची मगाशी आपण लक्षणं पाहिली आणि ती लक्षणं काय होती तर आपल्याला काम क्रोध व मोह येतो आणि ते जे काही आहे ते म्हणजे आकाश तत्वाचा परिणाम असं आपण पाहिलं. मग ते नाश पावू शकतं की नाही? हो,
माणसामध्ये परिवर्तन घडू शकतं, बदल घडू शकतो. म्हणजे आकाशतत्व आहे आणि आकाशतत्व नाही असं होऊ शकतं. रागावरती आपण ताबा मिळवू शकतो की नाही, तर मिळवू शकतो. मग आपल्याकडे आपण म्हणतो राग आला की आकडेमोज, किंवा आता जरा आपण आणखी म्हटलं की आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हण. नाही ना, आता इथून पुढे आपल्याला आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही, मग आपल्याला मौन घ्यावं लागतं. तर तो काही क्रोध आवरण्यासाठी ज्या गोष्टी घेतो, याचा अर्थ आकाशतत्वाची जी लक्षणं आहे ती लक्षणं बदली करता येत आहेत. म्हणून मग समर्थांनी आपल्याला सांगितलं की जर का असं आहे तर आकाशाचा म्हणजे आकाशतत्वाचा नाश होऊ शकतो. या आकाशाचा नाश होत नाही, पण आकाशाचा आपण विचार करतोय, पंचतत्वांचा आपण विचार करतो आहे. ज्या ज्या ठिकाणी ही सगळी तत्त्व आहे त्या तत्त्वांचा आपण विचार करतो आहे. त्यामुळे जे शून्य आहे त्याला तुम्ही आकाश म्हणताय. आकाश आहे असं वाटतं, परंतु ते खरं नाही आहे, कारण ती पोकळी आहे. आणि जरी आपण ते गृहीत धरलं, जरा बाजूला ठेवलं, तरी आकाशतत्वाचा विचार केला तर त्या आकाशतत्वाचा पण नाश होऊ शकतो. आकाशाचा मूळ जो म्हणजे जसं ब्रह्मशून्य रूप आहे, दिसत नाही आहे, तसं आकाशाचं वर्णन आहे. 61व्या ओळीमध्ये समर्थांनी तैसे आकाश आणि स्वरूप दोघांमधलं सांगितलं. पाहता वाटती एकरूप. बघताना असं वाटतं की दोन्ही एकरूप आहेत, परी दोन्हीमध्ये विशेष शून्यत्वाचा. परंतु दोन्हीमध्ये फरक आहे. ते जे आहे ते शून्य आहे, म्हणजे नाहीच आहे, काहीच नाही आहे. आणि आपण ज्या आकाशतत्वाचा विचार करतो आहे त्याच्यामध्ये आपण डोळ्यांनी पाहतो आहे ते आपण बदली करू शकतो, ऐकतो आहे ते बदली करू शकतो आहे, रागलोभावर मात करू शकतो आहे. म्हणजे ब्रह्म ही काही दृष्टी नाही आहे, ब्रह्म हे दृष्टीच्या पलीकडला आहे. तो आपण असं म्हणू की आपल्या पाहण्याचा परिणाम आपल्याला तो दिसतो, परंतु ब्रह्म म्हणजे काय ते की आपल्याला दाखवता येणार नाही. दुसरं त्यांनी आपल्याला आणखीन सोपं करून सांगितलं की अज्ञान आणि आकाश या एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. आकाश हे तत्व म्हणूया, आणि अज्ञान हे एकमेकांमध्ये मिसळलेलं असतं. मग काय होतं, अज्ञान दूर झालं म्हणजे आत्मज्ञान झालं की मग त्या मिश्रणाचा नाश होतो. मग आकाशतत्व आपल्याला वेगळं कळतं. याचा अर्थ आत्मज्ञानाने या सगळ्या ज्या काही शंका श्रोत्यांच्या मनात येतात त्या सगळ्या दूर होतील असं समर्थानं सांगायचं आहे. त्या आत्मज्ञानाचं महत्त्व जाता सांगितलं. आकाश नाशवंत आहे, आत्मज्ञान झालं की अज्ञान दूर होईल. अज्ञान दूर होणं म्हणजे सगळ्या शंकांचं निरसन होणं आहे. याच्यासाठी त्यांनी आपल्याला म्हटलं की आपण काय करतो, आपलं मनसुद्धा वरवर विचार करतो, आतपर्यंत खोलवर आपण विचार करत नाही. एखाद्या गोष्टीच्या खोलात शिवून विचार केला तर आपल्याला या सगळ्याचा उलगडा होईल. म्हणून ते आपल्याला जाता जाता सल्ला देत आहेत की प्रत्येक गोष्टीचा असा आतपर्यंत जाऊन विचार करा. म्हणजे ही पंचमहाभूतं, त्यांची लक्षणं, त्यांचं असणारं स्थूल रूप, त्यांचं असणारं सूक्ष्म रूप, त्याच्याही पलीकडे असणारी ब्रह्मवस्तू, या सगळ्याचा उलगडा आपल्याला होईल. एक आणखीन उदाहरण त्यांनी आपल्याला म्हणजे शब्द माहिती असं दिलं. उन्मनी अवस्था, गाढ झोप आणि निद्रा, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, या प्रथमदर्शनी आपल्याला सारख्याच वाटतात. आपण आपल्या झोपेच्या आणि गाढ झोपेच्या मधला फरक करू शकणार आहोत का? म्हणजे आपण त्याचं वर्णन करायचा प्रयत्न करू की गाढ झोप म्हणजे मला कळलंच नाही लाईट गेलेलं आहे असं आपण म्हणू. पण म्हणजे काय असं कोणी विचारलं तर आपल्याला सगळ्यांचे अनुभव वेगळे. हा परिणाम आपण सांगतो की मला गाढ झोप लागली होती, याचं कारण काय, तर लाईट गेले होते, घरातली सगळी माणसं उठली होती, मला कळलंच नाही, किंवा फोन आला मला कळलाच नाही. म्हणजे त्यावेळेला जी काही माझी झोप नावाची गोष्ट होती त्याला आपण पाहिजे तर गाढ निद्रा म्हणू. अशी प्रत्येकजण आपापल्या अनुभवाची व्याख्या करेल, पण तो परिणाम आहे निद्रेमधला आणि गाढ झोपेमधला. तसं म्हणे ह्याची आणखीन एक गोष्ट आहे ती उन्मनी अवस्था. तर उन्मनी गाढ झोपेमध्ये किंवा निद्रामध्ये आपलं मन शांत झालेलं असतं. आपल्या अनेक गोष्टी कृत्या अनेक कर्म चालू असतात, देहातली आतली कर्म पण चालू असतात, परंतु आपण मनाने मात्र निद्राधीन झालेलं असतं. मन मात्र स्वप्नाच्या माध्यमातून आपल्या मनामधल्या काही गोष्टी म्हणजे मन असण्याची आपल्याला एक खूण कळते. पण त्या स्वप्नाचं गाढ आणि निद्रा, गाढ झोप आणि निद्रा या दोनांचाच विचार फक्त करायचा आहे. स्वप्नावस्थेमध्ये आपलं मन जागं असतं, पण निद्रेमध्ये आणि गाढ निद्रेमध्ये आपलं मन मात्र जागं नसतं, मन शांत झालेलं असतं. याच्याही आणखीन जरा पुढली अवस्था ज्याला उन्मनी म्हणतात की मन त्याच्याही पलीकडे गेलेलं असतं, ती जी उन्मनी अवस्था आहे तिथे शुद्ध जाणीव होते. खरं खरं जे काही आहे
त्या उन्मनी अवस्थेत आपल्याला कळतं. म्हणजे ब्रह्माचा जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, स्वस्वरूपाचा जो अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव घेण्यासाठी आपली उन्मनी अवस्था आली पाहिजे. म्हणजे आपल्या दृष्टीने झोपेच्या पेक्षा महत्त्वाची गाढ झोप, त्याच्याही पलीकडे जी आहे ती उन्मनी अवस्था, आणि तिथे आपल्याला ब्रह्मवस्तूची ओळख होऊ शकेल. तर आपल्याला गाढ झोपेचा निदान नंतर तरी आपल्याला अनुभव येतो की गाढ झोप लागली होती बाबा. फार कमी वेळा लागते, कमी वेळच लागते, परंतु त्याचा निदान आपण अनुभव नंतर सांगू शकतो. त्याच्याही पलीकडे असणारी ही उन्मनी अवस्था आहे. 4 गोष्टी आपल्याला कळतात. आता या उन्मनी अवस्थेसाठी झालेलीच गोष्ट आहे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. ही जी तुर्यावस्था आहे तीच ही उन्मनी अवस्था. जागृती म्हणजे आत्ता जे आपण सगळेजण आहोत ते कळतं. आत्ता वर्णन केलं तसं स्वप्नावस्था पण आपल्याला कळते, कारण त्याच्यात मन आपलं जागं असतं आणि आपलं शरीर शांत झालेलं असतं, पण मनामध्ये ज्या काही गोष्टी चालू असतात त्या स्वप्नाच्या रूपाने आपल्याला दिसतात. त्या स्वप्नावस्था पण आपल्याला कळते. त्यानंतरची जी सुषुप्ती अवस्था आहे त्याच्यामध्ये पण आपलं देह मन थोडं शांत झालेलं असतं. आत्ता म्हटलं तसं की ती त्यामध्ये आपल्या शरीर मनाला पण विश्रांती मिळते, गाढ निद्रा असं त्याला म्हणायला हरकत नाही. त्याच्याही पलीकडली जी अवस्था आहे ती तुर्यावस्था आहे, तिला उन्मनी अवस्था असं म्हटलेलं आहे. ही जी उन्मनी अवस्था, ब्रह्मज्ञान, काय आत्मज्ञान, सद्वस्तू, स्वरूप, काही त्याला म्हणा, हे जे सगळं आहे ते आपल्याला एका अर्थाने ते प्राप्त झालं की काय होतं, तर आपल्याला थोडंसं सिद्धीच्या स्वरूपात म्हटलं कोणी तर आपल्याला कळतं की याचा अनुभव कसा व्यक्त करायचा, की अमुक अमुक व्यक्तीला उन्मनी अवस्था प्राप्त झाली किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान तिला झालं आहे, हे आपल्याला कसं कळायचं किंवा तिला तरी कसं कळलं. ती जर म्हणाली मला स्वरूपाचं ज्ञान झालं तर नाही झालं. आपण पाहिलं आहे की असं जो कोणी सांगतो त्याला ते स्वरूप आणि आपण वेगवेगळे आहोत म्हणजे नाही झालेलं. मग स्वरूप झाल्याची खूण काय असं जे आहे तर आपल्याला ना संतांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये याचा अनुभव सांगितला आहे. हरिपाठामध्ये बरेचसे अभंग असे आहेत. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. सोपे शब्द आहेत की त्याच्या बुद्धीनं तो जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेला असा माणूस दुर्लभच आहे. वाचेसे सुलभ रामकृष्ण. नामस्मरण करणारे ज्ञानेश्वर माऊली आणि आत्तापर्यंतच्या गोंदवलेकर महाराजापर्यंतच्या या सगळ्या संतांचे आपले अनुभव असे आहेत की जो नाम घेतो आहे ना त्याला ह्या गोष्टीपर्यंत पोचता येतं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं रामकृष्ण नामी उन्मनी साधली. नामस्मरणाच्या साह्यानं ही जी आपण आत्ता म्हणतोय ती उन्मनी अवस्था साधता येते, उन्मन होता येतं. जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडे असणाऱ्या तुर्यावस्थेमध्ये आपल्याला जाता येतं केव्हा, रामकृष्ण जपे उन्मनी साधली असं त्यांनी आपल्याला स्पष्ट म्हटलं आहे. आणि तयासी लाधली सकल सिद्धी, त्याला सगळी सिद्धी प्राप्त झाली. मग त्याला ही ब्रह्मवस्तू काय ती कळली आहे, त्याला सद्वस्तू काय कळली आहे, त्याला ब्रह्मज्ञान झालं आहे असं संत मंडळींच्या ह्याच्यातून कळलं. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. स्टेप दिला की एकदम नाही होणार, पण जर का सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ म्हटला, नामस्मरण केलं तर मग प्रपंची निवाले, प्रपंच शांतपणानं होईल. कसा, साधू संगे, सज्जनांच्या संगतीत प्रपंच शांतपणानं होईल आणि नामस्मरण पण होईल. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दशदिशा आत्माराम. आणि असं जेव्हा होईल तेव्हा सगळीकडे आत्मारामाचंच दर्शन होईल, म्हणजे सर्वांभोवती परमेश्वर आहे ते कळेल. शेवटी सगळ्या ग्रंथांचं मूळ काय तर सगळ्या भोवती परमेश्वर आहे हे कळणं. ते कळण्यासाठी हा सगळा एवढा प्रपंच. पण श्रोत्यांना शंका खूप, त्यामुळे त्या शंकांच्या उत्तरासाठी आपल्याला सगळं असं दाखवावं लागतं आणि मग मुळाशी जावं लागतं. मग जे खरं नाही ते खऱ्यासारखं भासलं तर मग परीक्षा करावीच लागते ना, आणि काय आहे खरं ते शोधून काढावं लागतं ना, म्हणजे खरं आणि खोटं वेगळं करता येतं ना. तसं हे आहे की हे सगळी जी काही पंचमहाभूतं आहेत ती बाजूला काढली की मग आपल्याला जे स्वरूप आहे ते कळेल. त्याच्यासही तुर्यावस्था, उन्मनी अवस्था या गोष्टी कळतील. मग समर्थ उदाहरण देतात. आपण सगळं हे जरी कळलं असलं तरी आपण पण भुलतोच. मृगजळ, हरणं समोर पाणी आहे असं वाटतं आणि बिचारी फसतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहानेने व्याकुळ झालेली आहे आणि दूरवर असं पाणी आहे असं भासतं आहे, पण ते भासणं आहे आणि मग त्याची जी काही बिचाऱ्याची धावून आणि तहान भागत नाही आणि बिचारे जे काही त्यांना प्राण द्यावे लागतात. तर तसं पण आपलं होतं. अज्ञानी माणसाला
हे असं सगळं या दृश्य जग आहे ना तेच खरं वाटतं आणि या दृश्य जगामध्येच तो रमतो. परिणामी नरदेह मिळूनसुद्धा हरणासारखा त्याचा नाश होतो. नरदेह मिळाला आहे तो भगवंताचं स्वरूप शोधून काढण्यासाठी मिळालेलं आहे. पण आपल्याला ज्यासाठी भगवंतानी या पृथ्वीवर पाठवलं आहे ते काम न करता आपण भलतंच करतो. गीतेमध्ये पण आपल्याला अनेक ठिकाणी असा उल्लेख सापडतो की भगवंतानी आपल्याला ज्या कामासाठी नेमलं आहे. सध्या इलेक्शनचे दिवस आहेत, आपल्याला कळतं की दिलेलं आहे विकासासाठी आपल्याला पैसे दिलेले आहेत. फक्त मध्यस्थी कोणाची? मंत्र्याची. पण तिथे मंत्र्याचा बंगला झाला म्हणजे विकास कामं राहिली आणि बंगला झाला. करायला सांगितलं तर एक केलं भलतंच. तसं आपल्याला नरदेहाला करायला सांगितलं एक, आपण करतोय भलतंच. या दृश्य जगामध्येच आपण अडकतो आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हे हरणासारखं होत आहे. बरं, आपल्याला काम सांगितलं आहे ज्यासाठी भगवंतानी पृथ्वीवर पाठवलं आहे. पण ज्ञानी माणसांच्या सुद्धा हे लक्षात येत नाही. आणि त्याच्यासाठी थोडक्यात असं आहे की पंचमहाभूत जे आहेत, असू द्या आकाश अगदी ब्रह्मवस्तूसारखं दिसणारं तरीसुद्धा ते काही खरं नाही. ते काही ज्ञानमय, सत्य, कायम टिकणारं, अनंत असणारं, ब्रह्माची जी काही लक्षणं सांगितली जातात ती सगळी काही आकाशाला लागू पडत नाहीत असं आपल्या लक्षात येईल. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा श्रोत्यांच्या शंकेचा उल्लेख केला की ती शंका पुन्हा डोकावू नये मनामध्ये कोणाच्या. कारण पुढे लगेच आपल्याला असं लक्षात येईल की एवढं सगळं होऊनसुद्धा माणूस एवढं सांगितलं आहे, देवदर्शनापासून सुरुवात केली आहे, सगळी पंचमहाभूतांची ओळख करून दिली आहे, स्थूल सूक्ष्म सांगितलं आहे. ते सांगता सांगता ही जी काही तुर्यावस्था, उन्मनी अवस्था, ब्रह्मवस्तू काय आहे हे सगळं सांगितलं आहे. तरीसुद्धा चित्तच आहे ना ते असं एका ठिकाणी नाही एकाग्र होत. पुन्हा पुन्हा ते आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळं वेगळं आणतं. म्हणून पुढल्या समासाला नावच दिलं आहे दुश्चित्त विवरण, की माणूस कसा चित्ताने वेगळ्या गोष्टी डोक्यात घेतो आणि पुन्हा चांगल्या वरपर्यंत नेलेलं असतं, ज्ञानापर्यंत पोचवलेलं असतं, पुन्हा सापाच्या तोंडात पडल्यासारखं पुन्हा खाली येतो आणि पुन्हा सगळं सांगावं लागतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की आपण हे सगळं पाहिलं आहे पण मनामधली शंका बाजूला करायला हवी. ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी ब्रह्मस्वरूप व्हायला हवं. देव होऊनही देवाची ओळख करून घ्यायला लागेल. त्या तोपर्यंत होणार नाही. आपण वेगळे आणि देव वेगळा, मग आपल्याला देवाचा पूर्ण परिचय नाही होणार. आपल्या मराठीतनं छान छान मिळेल, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, असं आपण सहज म्हणतो. तुम्ही त्या भूमिकेत गेलात की त्यांचं सुखदुःख काय ते आपल्याला कळतं. ती मुलं एवढा अभ्यास, आई तुला माहीत नाही गं, तू बघ जरा हे करून म्हणजे तुला कळेल, असं मुलं आपल्याला सांगतात. त्याचं कारण हेच आहे की जावे त्याच्या वंशा तेव्हा आपला काय. तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवते, ब्रह्म झाल्याशिवाय ब्रह्म काय ते आपल्याला कळणार नाही. ब्रह्म जाणणारा जो असतो तो स्वतः सांगू शकत नाही, पण त्यालाच ब्रह्म काय आहे ते कळतं. त्यामुळे श्रोत्यांचा संशय अशा पद्धतीनं समर्थाने दूर केला आहे. ते म्हणाले तुम्ही निरक्षीर विवेक असणारा हंस व्हा. तो जसा दूध पाणी एकत्र केलेलं त्यांनी त्याच्यासमोर ठेवलं तर तो बरोबर त्यातलं फक्त दूध घेईल, पाणी तसंच टाकेल. तसं या दृश्य जगामधलं फक्त ब्रह्मवस्तू काय आहे ती समजून घ्या की प्रत्येक ठिकाणी आहेच आहे, पण बाकी दृश्य जगामध्ये अडकू नका. जरी तुम्हाला किती अगदी आकाश आणि ब्रह्म असं एकरूप वाटत असलं तरी तसं ते नाही आहे. त्यातील वेगळेपणा लक्षात घ्या. हा सगळा म्हटला तर मायेचा पसारा क्लिष्ट आहे, समजायला कठीण आहे. समजायला कठीण म्हणजे ते आहे आणि त्या दृश्य जगातच राहायचं आहे आणि तरी देखील दृश्य जगात राहूनसुद्धा अलिप्तपणानं सगळीकडे पाहायचं आहे. तर ही गोष्ट अवघड आहे. समर्थाला पण त्याची कल्पना आहे म्हणून ते सांगतात. आणि त्याचा सोपा उपाय पण आपल्याला सांगतात की संत सहवासात राहा की आपल्याला सगळा उलगडा होऊन जाईल. आणि ती गोष्ट तर आपण सगळेजण फार भाग्यवान आहोत की आपल्याला अनंत असते कमलाकराने असं झालेलं आहे. आपल्याला घ्यायलाच आपल्या जवळात कमी पडत आहेत, इतकं आपल्याला सगळ्यांनी देऊ केलेलं आहे. म्हणजे ह्याच्या आधीच्या लोकांनी जो अभ्यास केलेला आहे आपल्याला पुष्कळ असं वाचायला मिळतं की आपल्याला साधनेच्या सहाय्याने ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. मला तर असं हल्ली वाटतं की साधनेच्या सहाय्याने उलगडा काय व्हायचा तो होईल, पण याच्या आधी साधना केलेल्यानी रेडीमेड आपल्याला दोनच ठेवलेलं आहे. ते सुद्धा घेण्या इतकं जर आपण आपलं मन मोठं केलं तरीसुद्धा खूप गोष्टी आपल्याला एका संत सहवासाने या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि स्थूल रूप काय आहे पंचमहाभूतांचं त्याचं ह्या समासामध्ये वर्णन केलं. मग अशी मी म्हटलं तसं की असं सगळं जरी संत समागम सांगितला आणि सगळ्या श्रोत्यांच्या शंकेचं निरसन केलं तरी आपलं जे चित्त आहे ना ते फार वाईट आहे.
कशाचं आपण चिंतन करू याचा काही भरोसा नाही. म्हणून पुन्हा ते चित्त कसं दुश्चित्त आहे हे समर्थ आपल्याला पुढल्या सभासात सांगणार आहेत. ते म्हणाले अवश्य समागम संतांचा व्हायला पाहिजे, गोष्ट बरोबर आहे. पण मग श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला आहे की समजा आम्हाला संतांचा समागम झालाच, आम्ही अगदी संतांच्या सहवासात राहिलो, तर आम्हाला सांगा किती दिवसात ब्रह्मप्राप्ती होईल? श्रोत्याने लगेच प्रश्न विचारला. आणि म्हणून तुझ्या चित्तावर हे सगळं अवलंबून आहे. चित्त दुश्चित्त होत आहे, ताळतंत्र कळायची ना, मग आता काय होणार? जर का हे काहीच होणार नसेल आणि आमचा सगळा प्रपंचच आमच्या मागे लागणार असेल तर कधी हे ब्रह्मवस्तू कळणार? पण श्रोत्यांची शंका रास्त आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की स्थूल पंचमहाभूत आहेत काय ते आम्हाला कळली, त्याच्याही पलीकडे असणाऱ्या सद्वस्तूचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी आपली उन्मनी अवस्था व्हायला हवी आहे, हे पण आम्हाला कळलं. पण मग असं जर सगळं आम्ही केलं, संतांच्या सहवासात राहिलोच, केलाच आम्ही दासबोधाचा अभ्यास, तर आम्हाला केव्हा ब्रह्मवस्तूची प्राप्ती होईल ते सांगाच, असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला पुढल्या सभासात समर्थ देणार आहे. तव स्मरण संतत स्फुरण राह्यामा कडो त्वदीय गुणकेतन ध्वनी सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो तुझ्या समही आमुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.